नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवले आहे नारळी पौर्णिमा विशेष असे नारळाचे लाडू। तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारे, जवळपास 3 ते 4 दिवस सहज टिकतात। त्यासाठी 1 पाव खोबरं, अर्धा पाव साखर, त्यानंतर थोडीशी टूटी फ्रूटी आणि 1 ग्लास दूध घेतले। आता हे दूध आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे, सोबतच त्यामध्ये आपल्याला साखर सुद्धा घालायची आहे। आता ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला नॉनस्टॉप असं हलवत राहायचे, म्हणजे छान उकळा आला की साखर विरघळल्या गेली। आता हे असंच 5 ते 7 मिनिटं आपल्याला उकळू द्यायचे। आता त्यामध्ये घालूया खोबरा किस आणि ह्याला असं मिक्स करूया। आता आपल्याला असं वाटेल एखाद वेळेला की हे खूप पातळ दिसते, ठीक होतं की नाही, फक्त पेशन्स ठेवा आणि याला नॉनस्टॉप असं हलवत राहा, म्हणजे हळूहळू ते कोरडं होत जाणार। नारळाचे लाडू तसे अनेक प्रकारे बनवले जातात, पण मला सर्वात सोपी हीच पद्धत वाटते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। आता हे बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजला आपण यामध्ये की नाही 1 चमचा तूप घालूया आणि फक्त 1च चमचा हा इथे पुरेसा होतो, जास्त तुपाची गरज पडत नाही। आता याला पुन्हा मिक्स करायचे आणि कोरडं होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचे। आता हे छान आपल्याला कढईला सेपरेट झालेलं दिसतंय, जे हाताला वगैरे चिपकत नाहीये, आपल्या स्पॅच्युलेला सुद्धा हे चिपकत नाहीये, याचा अर्थ हे झालेला आहे। आता हे असंच थंड होऊ देऊया 5 ते 7 मिनिटं। तोपर्यंत इकडे आपण कोरडं खोबरं घेऊया थोडंसं आणि टूटी फ्रूटी घेऊया। आता तयार मिश्रणाचा एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला गोलासा आकार द्यायचा आहे। त्यामध्ये टूटी फ्रूटी घालायची आणि त्याला असं बंद करायचे। तयार झाल्यानंतर हा लाडू आपल्याला कोरड्या खोबऱ्यामध्ये असा घोळवून घ्यायचा आहे, म्हणजे लुक त्याचा एकदम टकाटक येणार। अशा पद्धतीने आपला इथे खोबऱ्याचा लाडू तयार झालेला आहे। हवं तर तुम्ही वेगळ्या आकारामध्ये वेगळा लुक देण्यासाठी तुम्ही त्याला वेगळा आकार देऊ शकता। छोटासा होल करायचा असा आणि पुन्हा त्याला असं घोळवून घ्यायचं, म्हणजे आपल्या इथे एकदम सोप्या पद्धतीचे नारळी पौर्णिमा विशेष असे खोबऱ्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत। तर हे लाडू तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।